तर पब्लिक, मी तोसिफ गडकरी आणि आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग्समध्ये. तर चला, आज आपण निघालेला आहोत पुन्हा फिरतीवर. आज तुम्हाला मी मोरणा भागाचा प्रवास दाखवणार आहे. तसं बघायला गेलं तर संपूर्ण पाटण सुंदर आहे आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्याची तुलना जगातल्या कुठल्या सौंदर्याशी करू शकत नाही. कारण हे सौंदर्य पाहायला लोक स्वित्झर्लंड, नेदरलँड आणि कुठल्या देशात जातात. पण हे सौंदर्य आपल्याला फुकट भेटत आहे, त्यामुळं त्याची आपल्याला कदर नाही आहे. असं हे सुंदर आणि नीटनेटकं आमचं असं हे गाव तुम्ही पाहू शकता. शुभ्र असं निळं शुभ्र वातावरण, कसं क्लिअर एकदम आहे आणि हिरवीगर्द झाडी, ऊसाची मक्याची शेती. आणि हा आमचा प्रवास. आता आम्ही आलेलो आहे काळोली फाट्यावर. पाहू शकता तुम्ही, इथून पवनचक्क्याचं सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इथनं असा हा सुंदर असा हा गड दिसत आहे मोरणा भागातील, पाहू शकता तुम्ही. आणि आता आम्ही आलेलं आहे नेरळी गौंड. आता हे गौंड हे नाव कशामुळं पडलं याचा इतिहास तर मला माहीत नाही. नक्कीच माहीत झाला की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि सुंदर नाश्ता वगैरे करायचं असलं तर ह्या कोपऱ्यात एक सुंदर असं हॉटेल आहे. 5 रुपयाला चहा मिळते तिथं, फक्त 5 रुपये चहा, भजी, वडापाव, एक नंबर क्वालिटी असते. बघा ह्या कोपऱ्यात आहे, गाडी लागली इथं. नक्कीच एकदा भेट द्या. सुंदर असं नाश्ता सेंटर आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता, आम्ही आत्ता आले आहे नेरळे पुलावर. आता ही आमची कोयना नदी, सुंदर असा तिचा प्रवाह. आणि लोक, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि गरमी वाढत आहे, त्यामुळे लोक पोहण्याचा आनंद घेत आहे. तुम्ही पाहू शकता, पाणी खोल आहे. पोहता येत असलं तरच उतरा, नाहीतर टांगा पलटीने घोडे फरार, अवघड अवस्था होते. त्यामुळं पोहता येत असल्या तर शक्यतो पाण्यात उतरण्याचा पाराव करा, कारण जत्रेच्या टायमाला भरपूर असे जीव जातात. त्यामुळं काळजी घ्या आपल्या घरच्या लहान मुलांची. टायर ट्यूबचा पोहता येत नसला तर वापर करा. आणि असाच आमचा हा प्रवास. नक्की आम्ही निघालो होतो, एक मित्रानं बोलवलं होतं त्याची बकरी बघायला. त्यानं छोटंसं असं शेळीपालन सुरू केलेलं आहे आणि पाहण्यासाठी त्यानं बोलवलं होतं. नक्कीच एकमेकाच्या मार्गदर्शनातून गावी राहून पण एक चांगला व्यवसाय करता येऊ शकतो, याचं एक चांगलं उदाहरण आम्ही देऊ. शेळीविषयी कोणाला जर मार्गदर्शन हवे असले तर नक्कीच संपर्क करा. आजाराविषयी, शेळ्यांच्या विविध जातीविषयी, वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या वगैरे पाहिजे असल्या तर संपर्क करा. रामापूर चौकामध्ये सह्याद्री बेकरीच्या समोर आपलं दुकान आहे, फ्रेंड्स चिकनवाला म्हणून. तिथे तुम्ही येऊ शकता. तर आपलं यूट्यूबला चॅनल आहे, इंस्टाग्रामला चॅनल आहे तोसिफ गडकरी म्हणून, तिथं पण तुम्ही संपर्क करू शकता. शेळीविषयी मार्गदर्शन तसेच खरेदी विक्री पण आपल्याकडे केली जाते. आणि नक्कीच करू, कारण आपल्या भागातल्या बी शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे, त्याला पण 4 पैसे भेटले पाहिजेत आणि आपली लोक मोठी झाली पाहिजेत, यासाठी आपला हा खटाटोप आहे. तुम्ही पाहू शकता, इथं पण एक छोटा स्टार्टअप आहे. घरगुती लस्सी आणि ताक मिळतं आहे. मस्त ठिकाण आहे. मोरगिरीतनं, माणगावमधनं खाली आलं की तुम्हाला छानपैकी असा लस्सी आणि ताक भेटेल. थंड होऊन जाशीला अशी सोय आहे. त्यामुळं चिल राहा, थंड प्या, गरम होऊ नका लय. गाड्या आत्ता भरपूर गरम होत्यात. माणसं आत्ता उन्हामुळे एकतर इथून पुढे ढग वाढत जाईल. पाहू शकता तुम्ही, आत्ता उन्हाळा असल्यामुळं झाडावरची पानं बी निघून गेलेली आहेत. तरी पण आमचं पाटण असं रुबाबात आणि असं एकदम झकास दिसत आहे. आणि आमचा आता मोर्चा इकडं वळलेला आहे आणि ह्यातनं आम्ही वाट्याखोट्यातनं वाट काढत असं आम्ही आता पाहू शकता तुम्ही. डोंगर काय झाडी काय डायलॉग आहे ना, तेव्हा पण तुम्ही आता पाहू शकता. असा हा मी प्रवास दिलखुलास करत आम्ही या मोरणा भागाचा तुम्हाला एक
सौंदर्य नजारा दाखवत आहे. नक्कीच अनुभवण्यासाठी या. शहरात किती पण फिरा पण तिथे जीव रमत नाही, पण गावी आल्यावर इथून पाय निघत नाही अशी गत आहे. आणि नक्कीच गावाचं ते वातावरण कोरोना काळात आपण अनुभवलं आहे. जेव्हा शहरानं तुम्हाला धुतकारलं तेव्हा गावानं नक्कीच तुम्हाला पुढे येऊन स्वीकारलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही जगाच्या कुठल्याही बी कोपऱ्यात असाल, तुमच्या गावाशिवाय पर्यायीच कोरोना काळात लोकांना गावाची किंमत कळलेली होती. आणि आत्ता युद्धाच्या काळात लोकांना घरगुती चुलीची बी किंमत नक्कीच कळलेली असेल. आज सिलेंडर 45 दिवसानंतर भेटणार आहे, त्यामुळं चुली पेटवल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं नक्कीच शहरातून लोंढा गावाकडे वाढलेला तुम्हाला दिसेल. असो, आपण गावातच खुश आहे, आपण गावातच बिझनेस करू. हीच आपली कर्मभूमी आहे आणि हीच आपली जन्मभूमी आहे. आणि आपला शेवट पण याच भूमीत होईल, आपल्या पाटणमध्ये. त्यामुळं थांबायचं नाही, चालत राहायचं, प्रवास करत राहायचा. दिवस येतील, दिवस जातील. चांगले दिवस पण आयुष्यात येतात, वाईट दिवस पण येतात. आणि त्या आठवणी करून जातात. कोण आपला आहे, कोण परका आहे याची जाणीव नक्कीच करून देतात. त्यामुळं आयुष्यात चांगले वाईट दिवस माणसाला यायला पाहिजे. माणसाचं कसं आहे की माणूस चांगले दिवस आले की भुरळतो आणि वाईट दिवस आले की इवळतो. त्यामुळं रडायचं नाही, लढायचं. तुम्ही पाहू शकता हा सेटअप कसा छान केलेला आहे. संध्याकाळी बकऱ्यांना बसण्यासाठी लघवी वगैरेमध्ये बकरी बसून आजारी पडतात, त्यामुळं बसण्यासाठी छान असे लहान लहान पाट केलेले आहे. तुम्ही पाहू शकता लेंड्या लघवीला जाण्यासाठी, मूत्राला जाण्यासाठी पण वाट मस्त आहे. असा सुंदर असा सेटअप. आणि बघा असा छोट्याशा जागेत दिवसभरात ऊन असते भरपूर, त्यामुळं बकऱ्यांना बांधण्यासाठी सुंदर अशी सोय केलेली आहे. पाहू शकता तुम्ही बकरी स्टार्टला 1-2 बकऱ्यापासून सुरुवात केली होती. आज डझनमध्ये बकरे आहेत, 15-20 बकरे आहेत आत्ता. त्यामुळं गावी राहून पण एक शेती बघता बघता एक यशस्वी उद्योग करता येऊ शकतो. याचं एक उत्तम उदाहरण आहे. नोकरी नाही मिळाली म्हणून रडत बसू नका, लढायला शिका, कुठल्या ना कुठल्या वाटा सुरू करा. शेती असेल तर नक्कीच एक पूरक व्यवसाय आहे. आधीच्या व्हिडिओ पण मी सांगितलं, आज बकऱ्याचा भाव 800 रुपये किलोकडे पोचलेला आहे. आज पाटणमध्ये 760वर आहे मटण. त्यामुळं ईद पर्पजवर तुम्ही बकरी सांभाळू शकता. एकदम तुम्हाला 20-30 हजार रुपये मिळून जातील. नाहीतर मार्केटच्या हिशोबानं असे लहान लहान बकरी पण तुम्ही पाहू शकता. आणि बकरी पाहून आम्ही आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा. नेरळेच्या ह्या आपण चढात आहे. पाहू शकता माणगावरनं खाली उतरत आहे. आणि हा डंपर निघालेला आहे, मोकळा आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही. असं सुंदर असं तुम्ही नजारा बघा. आणि ही हिरदाशी झाडी, असे सौंदर्य मिळणार नाही, पण बघण्यासाठी बी तशी नजर पाहिजे मित्रांनो. नाहीतर चुका काढणाराला आयुष्यात चुकाच दिसतात. रडत बसणारे आयुष्यभर रडतच बसतात. आणि चांगलं पाहायचे दृष्टिकोन पाहिजे. चांगलं आपण बघायला सुरुवात केली तर नक्कीच चांगलं दिसेल. त्यामुळं चालत राहायचं, सोबत असो नसो लढत राहायचं. एक ना एक दिवशी हा विजय आपलाच असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपलं चॅनल नवीन आहे, चॅनलला तुम्ही तौसिफ गडकरी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. आपल्या मित्रांपर्यंत मुंबई, पुणे ज्या ज्या भागात आपले असतील गावकरी त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. एक सुंदर अशी आणि कोयना नदीचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. सुंदर असा एक टाईम